जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सावधान होणं गरजेचं आहे. ई-केवायसीची चुकीची माहिती तुमच्यापर्यंत दिली जात आहे. ती कशी या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यावरती काय काळजी घ्यायची, पुढची प्रक्रिया काय असणार आहे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आपले व्हिडिओ कोणच पाहत नाही याची खंत आहे, पण काय हरकत नाही, आपण चांगली माहिती देत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं नुकसान टाळा. चला तर मग बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता 18 नोव्हेंबर शेवटची मुदत देण्यात आलेली आहे ई-केवायसी करण्यासाठी. त्यातच आता अनेक लाडक्या बहिणींना अडचण येत आहे की पतीचं आधार कार्ड नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही. या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करायची, कोणाचा आधार नंबर टाकायचा. तर आता या लाडक्या बहिणींना काय सल्ला दिला जात आहे की बाबा तुम्ही तुमच्या नातेवाईकाचं कोणाचे आधार कार्ड तिथं नंबर टाकू शकता, अशा सध्या आता बातम्या येत आहेत. मात्र याच्यामध्ये काहीही सत्य नाही. तुम्ही अशा बातम्यावर विश्वास ठेवू नका, कारण अद्याप यावरची काय माहिती समोर आलेली नाही. तर बघा, त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो पुराव्यानिशी, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल. बघा, सध्या आता ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्कचं. या ठिकाणी ही बातमी खरी आहे की खोटी आहे काय आम्ही याची पूर्तता करू शकत नाही. मात्र याच्यावरती लोकमत न्यूज नेटवर्कचं नाव आहे, त्यामुळे लोकांना साहजिकच याच्यावरती विश्वास बसणार आहे. तर यात असं म्हणलं आहे की पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट, असं सबटायटल आणि टायटल या ठिकाणी आहे. लोकमत न्यूज नेटवर्कचं नाव आहे. कोल्हापूर विभागातून ही बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीही हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी अशी काही या ठिकाणी बातमी आहे. तर पुढं जी कोट केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. सुहास वायगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचं ते वक्तव्य आहे, त्यांनी स्वतः दिलेलं आहे. असं या ठिकाणी त्यांनी या फोटोवरून बातमीवरून दिसत आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी की बाबा ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड ई-केवायसी देऊ शकतात. अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर होत आहेत. सुहास वायगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कोल्हापूर विभागातून ही बातमी आहे. मात्र आता आम्ही याची पडताळणी सुद्धा केलेली आहे, कारण यावरची अधिकृत सविस्तर माहिती अद्याप देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य तटकरे यांनी घोषणा केलेली नाही किंवा त्यांनी ट्विटही केलं नाही. ज्या वेगवेगळ्या घोषणा असतात, या अपडेट असतात, महत्त्वाचे अपडेट असतात, त्या घोषणा करतात किंवा ट्विट करतात. यावरचं अद्याप कोणीही ट्विट केलेलं नाही, घोषणा केलेली नाही, वक्तव्य केलेलं व्हिडिओ समोर आलेला नाही किंवा बातमी समोर आलेली नाही. त्यामुळे विश्वास ठेवायचा का नाही हा प्रश्न आहे. मात्र ह्या ज्या बातम्या असतात, ह्या प्रिंटच्या बातम्या वेबवरती सुद्धा दिसतात, वेबसाईटवरती सुद्धा दिसतात. त्यामुळे आम्ही ह्यांची ही बातमी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, खरंच सत्य आहे की नाही. कारण ज्या लाडक्या बहिणी असा विश्वास ठेवून जर त्यांनी ई-केवायसी केले तर त्यांचं नुकसान होऊ शकतं आणि मग सुहास वायगडे यांना जबाबदारी घेतील का याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. आम्ही याचीही सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, गुगलवर जाऊन सुहास वायगडे असं जर सर्च केल्यानंतर असे वेगवेगळे त्यांच्या रिलेटेड सुहास वायगडे कीवर्डचे रिलेटेड वेगवेगळ्या काही बातम्या आलेल्या आहेत, तर काही वेगवेगळी माहिती आलेली आहे. या ठिकाणी मात्र कुठेही नवीन ताजी बातमी या ठिकाणी दिसत नाही. 1-2 दिवसापूर्वीची एक बातमी दिसते फक्त, कोल्हापूर लाडक्या बहिणी ई-केवायसी करू नये. बरं ठीक आहे बाबा, कोण आहे काय म्हणलेलं आहे या ठिकाणी आपण यावर जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, क्लिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथली माहिती बघितलेली आहे. तर कोल्हापूर विभागातली ही बातमी आहे बघा, 5 नोव्हेंबर 2025ची बातमी आहे. कोल्हापूर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करू नये. बरं, कोणत्या करू नये या ठिकाणी आम्ही वाचण्याचा प्रयत्न केलेला, ते तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फोटोसुद्धा जोडलेला आहे. आता इथं बघा, इथं काय म्हणलेलं आहे की विधवा, अनाथ, परित्यक्त्या व पूर्णपणे एकल असलेल्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या ई-केवायसीबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. शासनाकडून निर्देश येताच कळवले जाईल. त्यामुळे या महिलांनी ई-केवायसी करू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वायगडे यांनी केलेले आहे. योजनेतील महिलांची सध्या ई-केवायसी प्रक्रिया केली जात असून त्यासाठी पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडायचे आहे. मात्र ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत,
घटस्फोट झाला आहे अशा महिलांनी ई-KYC करताना अडचणी येत आहेत, असं सुहास वायगडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा, ह्या दोन बातम्यामध्ये अगोदरची प्रिंटची बातमी होती त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठेही ताळमेळ जुळत नाही, संबंध जुळत नाही. तिकडे म्हणलेलं आहे ई-KYC करा, तर इकडे म्हणलेलं आहे ई-KYC करू नका. आणि त्या लोकमतच्या ह्याच्यावरती कोणाचं नावही दिलं नाही, बातमी कोणी लिहिलेली आहे, कशी आहे. इथं बघा, राहुल या व्यक्तीनं बातमी लिहिलेली आहे. राहुल या व्यक्तीनं बातमी दिलेली आहे आणि 2 दिवसापूर्वीची अपडेट ही आहे. लोकल ॲपवरती ही बातमी आलेली आहे. तर आणि ही विश्वासार्ह बातमी आहे. अशाच पद्धतीची माहितीसुद्धा इतरत्र आहे, ई-KYC करू नका म्हणून. याच्यावरती सरकार नक्कीच काहीतरी तोडगा काढत आहे. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीनो, तुम्ही जर अशा पद्धतीच्या लाडक्या बहिणी असेल की पती किंवा वडील हयात नाही, तर ई-KYC करू नका. आधार कार्ड कोणाचंही टाकू नका. आधार कार्ड आणि तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही दुसरं दिलेलं आधार कार्ड मॅच झालं नाही तरी तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता. त्यामुळे लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या माहिती तुम्हाच्यापर्यंत पोहोचत असतील, तुम्ही पाहत असाल इंस्टावर, यूट्यूबवर, तर कृपया अशा चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवू नका. सावध राहा. खरी माहिती फक्त आपले सरकार आपले योजना या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. वेळोवेळी अपडेट आपण या संदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचू. आता या लाडक्या बहिणीसाठी ऑप्शन काय? लाडक्या बहिणीने घाबरून जाऊ नका. जर तुम्हाला सरकारकडून काय ऑप्शन मिळत नसेल तोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ई-KYCसाठी मुदत आणखी वाढवून दिली जाऊ शकते. कारण आधार कार्ड आणि पॅन कार्डवरचे तुम्ही पाहिले असेल गेल्या 4 वर्षापासून मुदत वाढवली जात आहे. तर अशीच या संदर्भात सुद्धा मुदत वाढवली जाऊ शकते. मात्र चूक करून तुम्ही तुमचा आयुष्यभराचा पश्चाताप करून घेऊ नका. 18,000 रुपयाचं नुकसान करून घेऊ नका वर्षाला, आणि ते कायमचे पैसे आता नुकसान होईल. त्यामुळं तुम्ही ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांनी ई-KYC करू नये. त्यांना काय करायचं, त्यांना पर्याय काय, कोणाचा आधार कार्ड टाकायचं, यावरती जाहीर घोषणा झाली की ती माहिती आपण नक्की तुमच्यापर्यंत पोचवू. ही अशी माहिती आहे ती लाडक्या बहिणीपर्यंत पोचवा आणि त्यांना दिलासा द्या. लाडक्या बहिणींनो, सावधान राहा आणि आपल्या चॅनलवरती अधिकृत खरी माहिती पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.